पण माझा मनवा सुद्धा स्वप्नातल्या परीसारख्याच असा मा. तू बोलतोस तर माका पटता. हो ना, पटतंय ना. मग आजी मला सांगा, एवढ्या मोठ्या घरात राहणारी मनवा आपल्या अशा छोट्याशा घरात कशी काय ऍडजस्ट होईल हो? हा, या माका सुद्धा वाटता. पण ह्याच्यावर मी एक तोडगो काढलंय. तोडगा? काय तोडगा काढलाय? बघ, मी तुका म्हणून सांगते. मी काय त्याच्या एवढा मोठा घर विकत घेऊ शकायचं नाही, पण माझा लालबागचा घर आणि दुकान विकून मी काहीतरी डोंबिवली वगैरे 2-3 खोल्यांचा घर विकत घेईन मा. काय आजी, तुम्ही तुमचं घर विकणार? माझ्या मनात चालला गो. आता बघ, मनवा माझ्यासाठी एवढा करता मा, मग त्याच्यासाठी माका एवढा करूक नको. आणि म्हणून मी लालबागचा घर आणि दुकान विकूचा ठरव. आणि तुका सांगतोय काय म्हणजे आजी घर स्टॉल विकणार आहे? अगं रेणुका, तुला कोणी सांगितलं तिला फोन करायला? अरे मी ते माझ्याच्याने काही सिच्युएशन हँडल होते का ते बघत होते. अगं तू सिच्युएशन हँडल करून आलीयस, आजीला सरळ सरळ हँडल देऊन आलीयस. बघ बघ, तुमच्या एका खोटं बोलण्यामुळे ना आजी सगळं विकायला निघाली. आणि उद्या तिला सगळं काय खरं कळलं. नाही, तसं काही होणार नाही. कारण मी सज्जींना खरं काय ते सांगून टाकणार आहे. मनवा, जे काही करायचं असेल ना ते लगेच कर. हे बघ, मला ना हे अजिबात पटलेलं नाहीये. त्यांना खरं सांगायला काय झालं होतं? सोड ना, तर नसेल त्या धवलला एकदम खरं बोलता आलं आजी समोर. अगं हो, पण त्याच्यामुळे आता आजी घर दुकान सगळंच विकायला निघालीये. धवल पण ना मूर्ख आहे एक नंबरचा. खरंच आधीच सगळं खरं खरं सांगितलं असतं ना, ही वेळच आली नसती. सोड ना, असे बरेच लोक आहेत आपल्या आजूबाजूला जे खरं काय ना ते लपवून ठेवत. काय? कोण लोक? कोणी लपवलं? म्हणजे सोड ना, आहेत आता काही लोक जे नाही मनातलं एकदम खरं काय ते सांगत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही घडतही नाही पुढे. आता खोटं सांगून जर धवलच्या आयुष्यात काहीतरी घडत असेल तर आपण कशाला टेन्शन घ्यायचं? अगं पण परी, खोटं बोलून क्रिएट केलेली नाती पण फार काळ नाही टिकत. पण काही लोक अशी पण आहेत ना जी खरं सांगून नवीन नाती तयार पण नाही करत. तुझं काय चाललंय ग? काही लोक काही लोक काही लोक. हा, मी इकडे धवल विषयी बोलते आणि तुझं काही लोक. काय कोणाविषयी बोलतेस तू? असतात ना काही लोक जी प्रेम व्यक्त नाही करत पण डायरीत लिहून ठेवतात. हे बघ, डायरीत लिहिणं वगैरे हा मुद्दा ना. परी, तू नाही ना? हो परी, मी तुझी डायरी वाचलीये, ती पण पूर्ण. मनू, मनू काय झालं? रडतेस कशाला? रडते. नीरव नाही म्हणाला. मग सायलीने प्रपोज केलं त्याला. काय? मग मग नीरव काय म्हणाला? काहीच नाही. काहीच नाही. मग आता काय करायचंय? काय करायचं का? तूच म्हणाला होतास ना वेळ घे, म्हणून मी काहीच सांगितलं नाही त्याला. आता मी काय करू? हे बघ, जसा तू तुझा वेळ घेतलास तसाच त्याला त्याचा वेळ घेऊ देत. काय? हो, हे बघ, सायलीने त्याला प्रपोज केलं याचं कारण सायलीला तो आवडतो. पण सायलीला तो आवडतो याचा अर्थ त्याला सायली आवडते असा होत नाही ना. आणि हे बघ, नीरव काही डोळे झाकून प्रेमात पडणारा मुलगा नाहीये. ही इज अ सॉर्टेड गाय. त्यामुळे त्याला त्याचा वेळ घेऊ देत आणि निर्णय घेऊ देत. पण डॅडा,
समजा तो सायलीला हो म्हणाला तर? म्हणू अगं, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या इच्छेचा आदर करणं हेच खरं प्रेम ना. पण म्हणजे नीरव सायलीला हो म्हणाला तर मी काहीच बोलू नको? मला तरी तसंच वाटतं. कारण जर त्याने सायलीला हो म्हटलं तर तू त्याला सांगून त्याच्या मनाचा गोंधळ वाढवशील आणि मग त्या गोंधळात ना नीरव आणि सायलीचं प्रेमाचं नातं फुलू शकतं, ना तू त्याच्याबरोबरचं मैत्रीचं नातं टिकवू शकतेस. त्यामुळे इट्स बेटर की त्याने जर सायलीला हो म्हटलं तर. मॅडम, माझ्याच्या नाही सगळं नाही होणार आहे. आय नो, तुझ्या मनात साठलेलं तू लपवून ठेवू शकत नाहीस. ते आपसूक तुझ्या चेहऱ्यावर येतं. पण हे बघ, निदान नीरवने सायलीच्या बाबतीत काय तो निर्णय घेईपर्यंत हे तुला तुझ्या मनातच ठेवायला पाहिजे. मॅडम, तुला म्हटलं नाही हे सगळं फार अवघड आहे रे. का भाई, पाय बरा झाला वाटतं? नाही नाही, तो दुखतोय अजूनपर्यंत. अरे हात दुखत होता ना? हा असंच धरला, तो दुखतोय पण अजूनपर्यंत नाही झालं. पण मग कशाला उड्या मारायच्या? कशाला म्हणजे आता ते चेक करत होतो तेच की बरा झालाय का पाय, पण नाही बरा झालाय. तो उडी मारल्यावर पण दुखतोय पाय. सम्राट, असं केलंस ना तर पॅकेज लीग कशी खेळणार तू? कशी म्हणजे आता नाहीच खेळणार म्हणतो. ए बाबा, असं काय करू नकोस. अरे लोकांचं अख्खं करिअर झालं या लीग मध्ये. तुला सांगतोय, एकतर त्या लिलावात त्यांना बोली करायला येणार आहेत ना, ते सगळे नॅशनल टीमचे कोच आहेत. त्यांच्या नजरेत तुझा गेम आला ना तर भाई नॅशनलला खेळायचा चान्स मिळेल. डायरेक्ट नॅशनलचा? मग काय, हा चान्स सोडायचा नाही. आणि नॅशनल खेळल्यावर पैसे मिळतील आणि घरचे पण खुश होतील. तू आत्ताच्या आता तुझ्या कबड्डीचा नाद कायमचा सोडायचा. पुन्हा ग्राउंडवर पाय ठेवायचा नाही. आता काही साथ देत नाही ना माय, तर मग पाय साथ देत नाहीये ना, तर मग कसं काय खेळणार कबड्डी वगैरे? कशी खेळणार? काय मोडलाय कुठे? हा, तो फक्त मुरगाळलाय आणि सिलेक्शन पर्यंत नीट होईल. हा फॉर्म भरायचा आणि सांगितल्यावर पत्त्यावर यायचं. हा घे. अरे पण असं कसं, प्रॅक्टिस नाही काय नाही, असं डायरेक्ट सिलेक्शनला फॉर्म बिम भरून कसं? अरे काय होतंय भावा, अरे तुझ्या रक्तात कबड्डी आहे. तू डायरेक्ट आला ना तरी सिलेक्शन होणार, आपल्याला गॅरंटी आहे. पण मग पण बिन काय ना, आपलं ठरलंय. हा फॉर्म घे, फॉर्म भरायचा आणि सिलेक्शनला यायचं. काय बोलतो? चल येतो. पटकन सायलीला हो म्हणून टाक. हो म्हणून टाक, हो म्हणून टाक. हो म्हणायला आधी माझं तर ठरू दे ना काही. त्यात काय ठरायचंय? हे बघ, सायली सारखी मुलगी मिळायला नशीब लागतं, नशीब. तुझं नशीब उजळलंय आणि तू लोड शेडिंग करत बसलाय. हे बघ परी, पण सायलीने नीरवला प्रपोज केलं तर तुला का त्रास होतोय? आता जसा मला नीरव आवडतो तसाच तिला पण आवडू शकतोस ना. अन्वा, तुला नीरव आवडतो? हो चॅप.